मित्र हो, तुमचे किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांचे गुडघे दुखत असतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं चालणं, बसणं, फिरणं, उठणं मुश्किल झालं असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी घरच्या घरी निवांत झोपून करता येतील असे 10 सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुमच्या गुडघेदुखीच्या त्रासावरती खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं 100% आराम मिळण्यासाठी मदत होणार आहे। विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईने बघा। आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्या सोबत माझ्या समोर व्यायाम करायला सुरुवात करा। व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला तुमचे गुडघे मोकळे झाल्याचे अनुभवायला मिळेल याची मी खात्री घेतो। आणि अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, काय करायचं तुम्हाला, अशा प्रकारे जमिनीवरती मॅट टाकायची, सतरंजी टाकायची। जमिनीवरती बसता येत नसेल तर तुम्ही कॉटवर, बेडवर सुद्धा हे व्यायाम प्रकार करू शकता। किती वेळ करायचे? रोज 2 वेळा, सकाळी आणि संध्याकाळी उपाशी पोटी करू शकता, किंवा जेवण झाल्यानंतर 3-4 तासांनी तुम्ही हे व्यायाम प्रकार जर केले तर खूप चांगले रिझल्ट अगदी 7 दिवसामध्येच तुम्हाला बघायला मिळतील। आता हा व्यायाम सुरू करण्याच्या आधी आपल्याला काही वॉर्मअप करावे लागणार आहेत, म्हणजे व्यायामाची पूर्वतयारी, ज्याच्या माध्यमातून आपले गुडघे पुढच्या व्यायामासाठी खूप चांगल्या प्रकारे तयार होतील। या वॉर्मअप मध्ये आपल्याला काय करायचंय, 4 स्टेप्स करायच्यात। पहिली स्टेप जी आहे वॉर्मअपची, काय करायचंय, असं बसायचं, तुम्हाला तुम्ही बघू शकता याच्यामध्ये, आणि आपले जे पंजे आहेत पायाचे चौडे ते आपल्याला वर खाली करायचे 10 वेळा। 1 2 3, खूप छान, 4 5, रामकृष्ण हरी म्हणायचंय, 6 7 8 9 10। एकदम सोपे सोपे आहेत। हा झाला पहिला वॉर्मअप। आता दुसरा वॉर्मअप काय करायचा आहे, गुडघे आपल्या एकमेकांच्या जवळ आणायचे आणि त्याच्यानंतर शक्य तितके लांब न्यायचे 10 वेळा। 1 सावकाश, 2 3, तुम्ही समोरून सुद्धा बघू शकता, इकडून समोरून घेऊन, 4 5 6 7 8 9, खूप छान, 10। आता तिसरा वॉर्मअप काय करायचा आहे, निवांत झोपायचंय, आरामशीर, काही सुद्धा त्रास नाही तुम्हाला होणार। हे बघा अशा पद्धतीनं, आणि आपले जे पाय आहे थोडेसे अंतर ठेवायचे त्याच्यामध्ये, असं अंतर घ्यायचं, तुम्ही उठून बघू शकता। आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला पाय आतमध्ये बाहेर घ्यायचे, हे बघा अशा पद्धतीनं, तुम्हाला दिसेल असं सांगतो। 1 2 3, रामकृष्ण हरी, 4 5 6 7 8 9 10। आणि चौथा वॉर्मअप काय करायचं आपल्याला, 1 पाय वर, 1 पाय खाली, अशा पद्धतीने, 1 2 3, सावकाश, 4 5 6 7, झोपून मॉर्निंग वॉक, 8। हे सगळे व्यायाम प्रकार झोपून का करायचे आपल्याला, कारण झोपलेलं असताना आपल्या गुडघ्यावरती, पायावरती अजिबात ताण येत नाही, आणि ताण न आणता आपल्याला गुडघ्याचे सांधे, त्याच्या आजूबाजूचे स्नायू, त्याच्या आजूबाजूचे जे टेंडॉन आहेत, खुर्च्या आहेत, ते रिलॅक्स करता येतात, मोकळे करता येतात, त्याच्यातली ताकद वाढवता येते, रक्ताभिसरण वाढवता येतं, म्हणून ह्या झोपून करण्याच्या व्यायामाला महत्व आहे। 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। सावकाश, जास्त ओढाताण होईल, दुखेल, काहीतरी पीळ बसेल असं अजिबात करायचं नाही। तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीनं तुम्हाला हे करायचं
आहे. आता हा झाला वॉर्म अप. आता प्रॉपर व्यायाम प्रकार किती आहेत? 10. त्याच्यातला पहिला प्रकार आपल्याला काय करायचा आहे, त्याला अशा पद्धतीने आपल्याला एक पाय दुमडायचा आणि दुसरा पाय त्याच्या इथं वर आणायचा आहे. तो वरून घेऊ बघू शकता तुम्ही, जवळ आणून. आता पुन्हा काय करायचं आपल्याला, याच्यानंतर आपले हात जे आहेत ते इथं अशा पद्धतीने लॉक करायचे आणि याला 10 वेळा वर खाली करायचे. 1 2 3 4 5. हे तुम्हाला अवघड जात असेल तर सरळ तुम्ही ह्या हात इथं धरा आणि 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय हे अशा पद्धतीनं. हे बघा, 1 2 3 4 सावकाश 5 6 7 8 9 आणि 10. खूप छान. हा झाला पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार काय करायचा आपल्याला, अशाच पद्धतीनं झोपायचंय आणि पाय वर खाली करायचंय. वर नेल्यानंतर थोडा वेळ धरून ठेवायचाय. 10 वेळा करायचाय. 1 धरून ठेवा, म्हणजे आतमध्ये ओढा, सोडा खाली. 2 रामकृष्ण हरी म्हणायचंय. सावकाश करायचे. देवाचं कुठल्याही नाव घ्या, त्यानं तुमच्या वेदना कमी होण्यासाठी मदत होईल. बघा, मनाला आराम वाटेल, समाधान वाटेल. 3 4 शक्य तितका वर न्या, शक्य तितका वेळ धरून ठेवा. 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आता हा पाय 1 2 3. पूर्ण खाली पाय टेकू नका, आराम करू दे ना, फक्त टच करा जमिनीला ना, वर उचला. 4 5 समोरून बघा. 6 7 8 9 आणि 10. हा झाला दुसरा सोपा प्रकार. आता तिसरा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, साईडनी पाय उचलायचा, असं निवांत झोपायचं आहे. बघा, हे अशा पद्धतीने. खूप छान. हा हात समोर ठेवा आणि हा पाय करायचा आपल्याला वर उचलायचा 10 वेळा. वर उचलल्यानंतर थोड्या वेळ धरून ठेवायचा, पुन्हा जागेवर आणायचा. 1 असं एक 10 म्हणेपर्यंत धरून ठेवा. मनातल्या मनात काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खाली या. 2 3 रामकृष्ण हरी. 4 5 6 7 8 9 10. औषध समजून करायचंय. बघा, लक्षात घ्या, औषध गोळ्यापेक्षा सुद्धा चांगला फायदा होईल. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. हे बघा, तिसरा व्यायाम प्रकार बघायला लागलोय आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता चौथा सोपा प्रकार काय करायचंय, पालथं झोपायचंय. पायाचे चवडे अशा पद्धतीने ठेवायचे आणि हाताची घडी घालायची अशी. हे बघा, इथून बघू शकता तुम्ही, दिसते तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित. आणि आता काय करायचंय, आपल्या शरीराचा जो कमरेपासून वरचा, आपल्या शरीराचा जो कमरेचा भाग आहे आणि संपूर्ण शरीर आहे ते आपल्याला वर उचलायचे शक्य तितकं आणि परत धरून ठेवून जागेवर यायचे. हे बघा, 1 धरून ठेवा शक्य तितकं, परत जागेवरती या. 2 रामकृष्ण हरी. 3
4 5 6 धरून ठेवा, 7 8 हा व्यायाम हा व्हिडिओ बघत बघत तुम्ही करा, व्हिडिओ संपेपर्यंत मोकळं वाटेल. 9 आणि 10. खूप छान. हा झाला चौथा प्रकार. आता पाचवा प्रकार काय करायचा आपल्याला, अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, झोपायचंय. त्याच्यानंतर एक पाय अशा पद्धतीनं वर उचलायचा आणि दोन्ही हाताची मिठी आपल्या इथं गुडघ्याच्या खाली पाठीमागे ठेवायची आणि ह्या पायाला वर जास्तीत जास्त करायचं. आणि जास्तीत जास्त वर करत असताना आपले पायाचे जे चवडे आहेत ते आपल्याला आतमध्ये खेचायचे 10 वेळा. 1 2 खूप छान. रामकृष्ण हरी. 3 4 5 6 7 8 जेवढं शक्य होईल तेवढं सरळ करायचं. 9 10. खूप छान. आता विरुद्ध पाय. पाचवा प्रकार बघायला लागलो आपण. हे बघा, 1 2 3 4 5 रामकृष्ण हरी. 6 7 8 9 आणि 10. खूप छान. आता 6वा सोपा प्रकार काय करायचा आहे, आपल्याला 2 पायाच्या मध्ये उशी घ्यायची, उशी ठेवायची आणि त्या उशीला आपल्याला काय करायचंय, दाबायचे गुडघ्याने. किती वेळा? 10 वेळा दाबायचे, धरून ठेवायचे, परत सोडायचे. बघा तुम्ही क्लोजअप घेऊन बघू शकता. 1 क्लोजअप या, 2 3 4 5 वरून बघा, 6 7 दाबून धरून ठेवायचं, 8 9 आणि 10. हा झाला 6वा सोपा प्रकार. आता 7वा सोपा प्रकार काय करायचा, आपल्याला भिंतीला पाय लावायचे. हे बघा 7वा सोपा प्रकार, भिंतीला पाय लावायचे अशा पद्धतीनं. हे बघा खूप छान आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, सगळं पायाकडचं रक्तप्रवाह थांबलेला जो आहे तो सगळा आपल्या हृदयाकडे आणला जाईल, शुद्ध केलं जाईल, मग पुन्हा पायाकडे नेला जाईल. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला पायदुखीमध्ये, पायाची सूज कमी होण्यासाठी, व्हेरिकोज वेन कमी होण्यासाठी देखील याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे. पायाचे गोळे कमी होण्यासाठी मदत होणार आहे. 7व्या प्रकारामध्ये काय करायचं, आपल्याला थोडा वेळ अशा पद्धतीनं थांबायचं. एक 10 म्हणेपर्यंत, 20 म्हणेपर्यंत, 10 म्हणेपर्यंत थांबूयात आपण. असं 1 2 3 किंवा एक छोटस गाणं, गाण्याचं कडवं म्हणेपर्यंत आपण थांबूया. उघडदार देवा आता, उघडदार देवा, पिते दूध डोळे मिटुनी, जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे, भीती चांदण्याची, सरावल्या हाता नाही, कंप का सुटावा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. हे अशा पद्धतीनं एक 10 म्हणेपर्यंत, 20 म्हणेपर्यंत, एखादं भजन गाणं म्हणेपर्यंत तुम्ही काय करा. का बरं भजन किंवा गाणं का म्हणायचं, आपलं मन तल्लीन होतं. ह्या वेदना, हा त्रास आपल्याला जाणवत नाही, कारण आपलं मन डायव्हर्ट होतं, आपलं मन दुसऱ्या चांगल्या गोष्टीकडे वळतं. सतत आपण दुखण्याचाच विचार करत असतो. जेव्हा आपण नामस्मरण करतो, मी नेहमी का म्हणतो तुम्हाला देवाचं नामस्मरण करा, कारण देवाच्या नामस्मरणामध्ये गोडी आहे. तिथं तुमच्या वेदना कमी करण्याची नैसर्गिक मानसिक ताकद आहे, लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीनं 7वा व्यायाम जो आहे, आपण आता पाय
वर धरून ठेवले होते. आता काय करायचे, पाय वर खाली करायचे. हा 10 वेळा, हा 10 वेळा. 1 2, हा नैसर्गिक पंप आहे. 3, आता तुम्ही एवढ्या वेळ धरून ठेवलेलं जे रक्त आहे ते पुन्हा चांगल्या प्रकारे निघून जाण्यासाठी मदत होते. 4 5 6 7 8 रामकृष्ण हरी 9 10. त्याच्यानंतर हा पाय 1 2 3 4 जवळ येऊन बघा 5 6 7 8 9 10. हा झाला 7वा प्रकार. आता 8वा प्रकार करण्यासाठी आपल्याला एक ओढणी लागणार आहे. पॉज करा. 8व्या प्रकारामध्ये ह्या ओढणीच्या मदतीनं आपल्याला गुडघ्याचा सांधा हा चांगल्या प्रकारे मजबूत करता येतो. हे बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, वर खेचून धरायचंय जेवढं शक्य होईल तेवढं. परत जागेवरती यायचंय. 2 3 तुम्हाला खूप चांगला ताण पाठीमागच्या बाजूला दिसेल. 4 तुम्हाला हा पाय सरळ करून अवघड जात असेल तर हा पाय उचलून करा, म्हणजे पाय अजून जास्त वर घेता येईल. 6 7 धरून ठेवा, आपल्याकडे ओढा त्याला. 8 हे बघा 9 थांबा थोडा वेळ आणि 10 थांबा थोडा वेळ शक्य तितकं आणि परत जागेवरती या. परत हा पाय. खूप छान. 1 हा शक्यतो दुमडूनच ठेवा, सरळ करू नका, त्रास होणार नाही. 2 3 गुडघ्यातून फोल्ड करायचा नाही. 4 5 6 जेवढं शक्य होईल तेवढं ताणायचं. 7 रामकृष्ण हरी. 8 9 आणि 10. खूप छान. हा झाला 8वा. आता 9वा सोपा प्रकार काय करायचंय, आपल्याला थोडस उठून बसायचंय आणि उठून बसल्याच्या नंतर आपल्या गुडघ्याला अशा पद्धतीने दोन्ही हातांनी आत दाबायचे. गुडघ्याला आत दाबत असताना गुडघे जे आहेत ते आपल्याला बाहेर काढायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे फाकवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे गुडघे तुमचे असे होतील आणि हात तुमचे असे. ही जी काही ताकद आहे, हा जो काही स्ट्रेच आहे, तो इथल्या ज्या स्नायूला त्याच्यामुळे इथे जे स्नायू आहेत ते खूप चांगल्या प्रकारे मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. तुम्हाला गुडघेदुखी असू द्या किंवा नसू द्या, भविष्यात गुडघेदुखी होऊ नये म्हणून तुम्हाला हे व्यायाम करायचे आहे. कारण दिवसभर एका ठिकाणी बसून राहता, एका ठिकाणी उभं राहता, हालचाल अजिबात नसते, फोल्ड व्यवस्थित गुडघे करत नाहीत, खाली कधी बसत नाहीत. त्याच्यामुळं तुमचे गुडघे कामातून जाण्याची शक्यता असते आणि गुडघे कामातून गेल्यानंतर काय अवस्था होते, हे गुडघे खराब झालेल्या माणसाला तुम्ही विचारा. चालणं फिरणं तुमचं मुश्किल होऊन जातं, जगणं असह्य होतं. म्हणून आपल्याला हे व्यायाम करायचे आहेत. बघा काय करायचंय, हाताने गुडघे मध्ये दाबायचे आणि गुडघ्या बाहेर दाबायचा प्रयत्न करायचा. 1 2 जवळ येऊन बघा. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर 10वा सोपा प्रकार काय करायचाय, अशा पद्धतीने एक पाय लांबवायचा, एक पाय दुमडून तुम्हाला मांडीवरती घ्यायचा आहे. ह्या हाताने पाठीचा कणा सरळ ठेवायचा आणि ह्या हाताने हा गुडघा जो आहे तो उचलून आपल्या नाकाला लावायचा. 1 पुन्हा खाली जमिनीवर ठेवायचा, टेकवायचा. 2
तीन रामकृष्ण हरी, 4 5 6 7 8 गुडघ्याला लागत नसेल, गुडघा जर नाकाला लागत नसेल तर नो प्रॉब्लेम, इथपर्यंत येऊ द्या, हळूहळू नाकाला लागायला लागेल. 9 आणि 10, त्याच्यानंतर हा पाय अशा पद्धतीने. हे बघा, 1 2 3 4 5 6 रामकृष्ण हरी, 7 म्हणा रामकृष्ण हरी, 8 9 आणि 10. खूप छान. तर नक्कीच हा व्हिडिओ चालू असताना हा व्यायाम कुणी माझ्यासोबत केला आणि त्यांना कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती गुण देणार हे देखील आम्हाला सांगा. आजपासून हे व्यायाम करायला कोण सुरुवात करणार आहे आपल्या गुडघ्याच्या मजबूतीसाठी हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांची गुडघेदुखी घर बसल्या नैसर्गिकरित्या निवांत झोपून कमी करता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आपल्या ह्या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.